धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा तालुक्यातील सिंदखेडा येथे एसएससीपीएस कॉलेज येथील सभागृहात आज दिनांक 28 जून रोजी सकाळी 11 वाजता एसएससीपीएस सभागृहात कोरोना योद्ध्यांचा सत्कार कार्यक्रम सिंदखेडा काँग्रेस कमिटी तर्फे घेण्यात आला। यावेळी ग्रामीण आमदार कुणाल बाबा पाटील, जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, सरचिटणीस डॉक्टर दरबार सिंग गिरासे, युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश गर्दे, सरपंच प्रकाश पाटील, प्रमोद सिसोदे आदी सर्वच पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। यावेळी सिंदखेडा तालुक्यातील डॉक्टर्स, परिचारिका, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, ग्रामसेवक, पोलीस विभाग, पोलीस पाटील, सर्व पत्रकार, विविध भागातील कार्यरत असलेले अधिकारी यांचा सन्मान सत्कार करून त्यांना गौरवण्यात आले। सध्या संपूर्ण देशात कोरोना या विषाणूने संसर्गजन्य विषाणूने थैमान घातले असून रात्रंदिवस मेहनत करणाऱ्या या कोरोना योद्ध्यांचा सन्मान व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवत सिंदखेडा काँग्रेस कमिटी तर्फे आज सत्कार करण्यात आला। रात्रंदिवस मेहनत घेणाऱ्या या सर्वांचा सत्कार आमदार कुणाल बाबा पाटील, धुळे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांच्या हस्ते करण्यात आला। या कोरोना योद्ध्यांना फेस किट, सॅनिटायझर व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले। या ठिकाणी विविध भागातील क्षेत्रातील सर्वच कोरोना योद्ध्यांना सन्मानित करण्यात आले। यावेळी आमदार कुणाल बाबा पाटील यांनी सांगितले की कोरोना योद्ध्यांना सलाम देत त्यांच्या कार्याबद्दल कौतुक केले व कुठल्याही प्रकारे आपल्या जीवाची पर्वा न करणाऱ्या या सर्व कोरोना योद्ध्यांचे आभार व्यक्त केले। यावेळी सोशल डिस्टन्स ठेवत सदर कार्यक्रम पार पडला। प्रत्येक गावी जाऊन एक कोरोना योद्धा म्हणून त्यांनी चांगलं कार्य केलं। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर जितेंद्र देवक सिंदखेडा यांचा जाधव यांचा सत्कार विजय विष्णू मल्हार जतीन चावडे आरोग्य सेवक यांचा सुद्धा सत्कार बाबासाहेब करतील। यानंतर अशोक गिरनार यांचा सत्कार सुद्धा बाबासाहेब शांतता प्राध्यापक दीपक माने सर, पत्रकार प्राध्यापक शास्त्री सर यायचं आहे आणि त्यांचा सत्कार बाबासाहेब कोरोना योद्धा म्हणून सन्मान स्वीकारावा त्यांना विनंती करतो। यांनी व्यासपीठाकडे यावं आणि सन्मान पत्र यांनी सुद्धा व्यासपीठाकडे यायचे। नाव बदल वगैरे बाकी आपण करू म्हणतात। डॉक्टर पी.एन. पाटील यांचा सन्मान आदरणीय बाबासाहेब करत आहे। सुवर्णा पाटील कविता महाले, प्रतिभा पाटील, यांनी सुद्धा शांतता ओके घ्या पुढचं घ्या। गोकुळ सावंत देवी
ओके जवान मालपूर मालूबाई कल्पनाबाई संजय माळी खलाने विनोद पाटील विनोद पाटील संगीता सतीश पाटील बाकीच्यांना त्यांचं नाव लागत वैशालीबाई सतीश चंद्रकांत भांबरे समोर बघा तुम्ही अरे एक जण इकडनं या ना कुठलाही केक न कापता कुठलाही आनंदोत्सव न मनवता या महामारीच्या काळामध्ये ज्यांनी खरोखर जनतेमध्ये जाऊन जनतेची सेवा केली अशा सर्व योद्ध्यांचा सन्मान करण्याचा हा कार्यक्रम आज आपल्या शिंदखेडा तालुक्यामध्ये होत आहे आणि आज अतिशय चांगला योग आहे की आमच्या जिल्ह्याचे लाडके नेते आदरणीय तरुण तरुणदार आमदार बाबासाहेबांच्या हस्ते आज आपल्याला हा कार्यक्रम घेता आला. खरं तर बाबा मागच्या रविवारी हा कार्यक्रम या ठिकाणी होणार होता पण योग होता हा कार्यक्रम तुमच्या भाग्यात होता आणि या कार्यक्रमाला तुम्हालाही उपस्थित राहता आलं आणि तुमचं देखील भाग्य समजलं पाहिजे कारण एवढ्या मोठ्या संख्येने हे कोरोना योद्धे या ठिकाणी उपस्थित झाले म्हणून मी व्यासपीठाच्या वतीने तुम्हाला सगळ्यांना अभिवादन करतो तुम्हाला सलाम करतो तुमच्या कर्तृत्वाला या ठिकाणी सलाम करण्यासाठीचा हा आमचा सर्व खटाटोप आहे. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी सन्मान स्वीकारला. आमच्या त्या भगिनी खास करून आशा कर्मचारी यांच्या मेहनतीला तर खरोखर डबल वेळेस मी सलाम करेन कारण गाव पातळीवर काम करत असताना इतकी वाईट परिस्थिती जगावरती अनेक संकट आले अनेक आजार आले या सगळ्या काळामध्ये कुठेतरी औषध मिळत होतं कुठेतरी उपचार मिळत होतं पण बाबासाहेब या आजारावर कुठलंच औषध तर जाऊ द्या पण माणुसकी देखील हरपली होती. मुलगा जर आजारी पडला असेल तर बाप बघायला जायचं नाही भाऊ बघायचा नाही बहीण बघायची नाही. मुलगी आजारी असेल तर आई सोडून द्यायची. कुटुंबातल्या कुठलाही एका सदस्याला जर या कोरोनाने स्पर्श केला असेल अशा काळामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांनी गाव पातळीवर सेवा दिली मग ते आमचे आशा कर्मचारी भगिनी असेल आमचे अंगणवाडी सेविका असतील आमचे आरोग्य विभागाचे कर्मचारी असतील आमचे आदरणीय वंदनीय डॉक्टर महोदय असतील त्यांना साथ देणारे आमचे कृषी विभागाचे अधिकारी असतील एमएससीबीचे आमचे वायरमॅन असतील पोलीस पाटील असतील आमचे गावचे कोतवाल असतील आमच्या गावाचा पाणी सोडणारा शिपाई असेल
ग्रामपंचायतीमध्ये सफाई काम करणारा सफाई कामगार असेल, असे समाजातले जे प्रमुख अंग आहेत, मग ते पोलीस दल असेल, बीडीओ महोदय असतील, तालुक्यातल्या सगळ्या हेडचे सगळे अधिकारी, महसूल विभागाचे सर्व अधिकारी यांनी खरोखर या संकटाच्या काळामध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे आणि म्हणून या तालुक्याच्या वतीने आम्ही तुमच्या या ठिकाणी अभिनंदन करतो, तुमचं मनापासून गौरव करतो की या कामाचं मोल या गुलाब पुष्पामध्ये किंवा या सर्टिफिकेट मध्ये किंवा या शाळेमध्ये नाही, तुमचं योगदान समस्त या देशामध्ये किंवा या जिल्ह्यामध्ये किंवा तुमच्या या गावामध्ये तुम्ही जे जे काम केलेलं आहे त्याचे उपकार, त्याचं ऋण फेडणं आम्हाला या जन्मात तरी शक्य होणे नाही. इतका भयंकर आजार ज्याच्यामध्ये माणुसकी संपली, पळायचे लोक गावामधून तर मुंबईहून आपला नातेवाईक तरी आपण त्या गावामध्ये संशयाच्या नजरेने बघत असताना खरंच तुम्ही अतिशय इतकं उत्तम काम केलेलं आहे. तुम्ही जीवाची पर्वा न करता या कार्यामध्ये वाहून घेतलं आणि म्हणून मी तर असं म्हणजे माझं बाबासाहेब तर आपण प्रातिनिधिकच सन्मान म्हटला पाहिजे, कलामराव गांधींकरांनी सांगितले अजून आपला राहिले. आणि आता लॉकडाऊनचा काळ संपलेला आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये प्रशासनाने देखील उत्तम काम केलं. आमचे पोलीस बांधव असतील, आमचे होमगार्ड असतील, त्यांना सहकार्य करणारे सर्व नगरपंचायतीचे विभाग असतील, ग्रामपंचायतीचे विभाग असतील, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल आणि या सगळ्यांचा हा साचा समाजाकडे उत्तम काम कसा करतो आहे हे बिंबवण्याचं काम सातत्याने जे आमच्या पत्रकार महोदयांनी केलं त्यांना देखील मी या ठिकाणी आभार मानतो, त्यांना देखील सलाम करतो. आणि खास करून या तालुक्यामध्ये बाबासाहेब काही होतकरू डॉक्टर्स, एक चांगली डॉक्टर लोकांची टीम जेव्हा कुठले खासगी डॉक्टर किंवा व्यक्तिगत ठिकाणी करत, जेव्हा पूर्ण देशामध्ये खासगी क्लिनिक बंद करायला लोक पुढे आले, अशा वेळी मात्र शिंदखेड्यामध्ये खासगी डॉक्टर गावापर्यंत गेले, खेड्यापर्यंत गेले, रुग्णांपर्यंत पोहोचले. जिथे जिथून त्यांना कॉल आले तिथे तिथे जाऊन त्यांनी तपासणी करण्याचं काम केलं. खरंच हे उपकार या तालुका कधीही तुमचे डॉक्टरांचं कार्य हे विसरणार नाही आणि टागा सरांचे मी डबल अभिनंदन करेन. त्यांच्या कन्येचं देखील मी अभिनंदन करतो की त्यांनी देखील या कार्यामध्ये झुकून घेतलं आणि पूर्ण तालुक्यावर त्यांनी तपासण्या करण्याचं काम अतिशय योग्यपणाने केलेले आहे. आज एखाद्याचा सन्मान राहून गेला असेल, एखाद्याचा उल्लेख करणं कदाचित आमच्याकडून राहून जाईल. कृपया करून आमच्या व्यासपीठाचा हेतू सगळ्यांचा सन्मान करणं, तुमच्या कामाचा गौरव करणं हा आमच्या मनामध्ये आहे. अतिशय उदात्त हेतू घेऊन आज आम्ही व्यासपीठावरील सर्व मान्यवर आपल्या समोर उपस्थित झालेलो आहोत. अजून आम्हाला गाव पातळीपर्यंत पोहोचायचं आहे. आज अजून आम्ही मास्कची ऑर्डर दिली होती शिरपूरला, चांगल्यातले मास्क द्यावं. ते म्हणे कल कार्यक्रम रखो, आज नाही देणार आहे तुम्हाला. तर डिलिव्हरी मिळालेली म्हणून आम्हाला ते मास्क आम्हाला तुम्हाला या ठिकाणी देता आले नाही. पण आमचा एक निर्णय झालेला आहे बाबासाहेब, गावाचा तलाठी, ग्रामसेवक, सफाई कामगार, कोतवाल, पोलीस पाटील, अंगणवाडी आशा कर्मचारी यांना गावामध्ये आमचे युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हे सन्मानपत्र आणि ते मास्क घेऊन या ठिकाणी येणार आहे. आम्ही आज तुम्हाला सर्वांना मात्र या ठिकाणी ते शील्ड आम्ही देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. कारण आताचा जो काळ आहे, लॉकडाऊन संपलेला आहे, आताचा खरा जो धोकेदायक काळ भारतामध्ये सुरू झाला आहे. आता गाव पातळीपर्यंत या आजाराचा बिंब आता मोठ्या प्रमाणावर फुटतोय आणि अशा काळामध्ये आमच्या ज्या भगिनी आहेत त्यांच्याकडे कुठेतरी असलं पाहिजे, शस्त्र पाहिजे. ते जेव्हा कोणाचं गावात ताप आला आहे किंवा नाही, जेव्हा रुग्णांच्या तपासणीसाठी गावोगाव तपास करताय, त्यांच्याकडे त्यांच्या हातात ग्लोव्ह असले पाहिजे, त्यांच्या हातामध्ये पीपीई किट्स असले पाहिजे. शासन त्यांच्या परीने देण्याचा प्रयत्न करेल. पण आम्ही काँग्रेस म्हणून किंवा राज्यकर्ते म्हणून किंवा सामाजिक कार्यकर्ते म्हणून निश्चित तुम्हाला मदत देण्याची या ठिकाणी भूमिका स्वीकारतो. आमचे कुणाल बाबांचं तुम्हाला सांगायला काही हरकत नाही. जसा कोरोना होणार ना तसा अख्खा धुळे ग्रामीण, धुळे तालुकामा गावेगाव त्याची फवारणी मार टाकली त्याच टायमामध्ये. परत अजून याच्यावर बदल दिसला नाही म्हणून त्यांनी त्या गोळ्या आर्सेनिक अल्बमच्या ज्या गोळ्या घरोघरी प्रत्येक कुटुंबियांना देण्याची भूमिका स्वीकारली. मग काँग्रेस नाही, मग भाजप नाही, राष्ट्रवादी नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली नाही. सरसकट सगळ्या आमच्या तालुक्यातल्या लोकांना, माझ्या मतदाराला, माझ्या तालुक्यातल्या माणसाला या आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये
या भावनेने त्यांनी त्या ठिकाणी पूर्ण गोळ्यांचं वाटप करण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. मी या तालुक्याच्या वतीने बाबा तुमच्या कार्यालाही सलाम करतो, वंदन करतो. या जिल्ह्यामध्ये देखील आपल्या परीनं आपण करण्याचा निश्चित प्रयत्न करीत असतात. आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना तुमची भक्कम अशी साथ नेहमीच आम्हाला मिळत असते आणि म्हणून मी आपला जास्त वेळ घेणार नाही. मला इतकं बरं वाटतंय श्यामदादा आणि त्यांच्या संपूर्ण टीमने या ठिकाणी आज शिंदखेडा तालुक्यामध्ये काम करणाऱ्या सर्वच कोरोना योद्ध्यांना या ठिकाणी एकत्रित केलं. सर्वच डॉक्टर्स या ठिकाणी उपस्थित आहेत, तहसीलदार कार्यालयाचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, काही अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स या ठिकाणी उपस्थित आहेत. जैन समाजाचं त्यांनी अत्यंत प्रभावीपणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम चालू आणि आपल्या जिल्ह्यात पण काम करत आहेत. ते जैन संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा कार्यक्रम होतो आहे याचा आम्हाला सर्वांना मनापासून आनंद वाटतो. मित्रांनो, आजचं हे संकट जे आहे ते अत्यंत भीषण संकट आणि आज सुद्धा जर आपण असं समजत असाल की आपण या संकटामधून बाहेर पडलो तर परिस्थिती तशी नाही आहे. कालच्या एका दिवसामध्ये परिस्थिती अशी आहे की 18,552 पेशंट या संपूर्ण देशभरामध्ये एका दिवसामध्ये त्यातील वाढले. कालचा दिवस असा होता की ज्या कालच्या दिवसामध्ये या देशामध्ये 5 लाख पेशंटचा आकडा आपण सर्वांनी पार पाडला. म्हणजे आज सुद्धा आपण सर्वजण ज्या दिशेला चाललो ती दिशा जी आहे ती आज सुद्धा दिशा ही फार भयानकतेच्या दिशेने आपण समजून पुढे चालतो. आणि मला तुम्हाला सांगावंच वाटेल की धुळे जिल्ह्यामध्ये जेव्हा सुरुवातीला आपण ग्रीन झोन मध्ये होतो तेव्हा आम्ही समजा प्रयत्न करत होतो, आम्हाला असं वाटत होतं की आपण पुढे सरकणार नाही, आपण फार लवकर महिन्याभराच्या काळामध्ये या कोरोनावरती आपण आटोक्यात आणू, आपण त्याच्यामध्ये यशस्वी होऊ. परंतु परिस्थिती ही बदलत चाललेली. ज्या धुळे तालुक्याच्या गावागावांमध्ये आम्ही बघत होतो की सुद्धा कोरोनाचा पेशंट होता, त्या गावांमध्ये आज आम्हाला 2-2, 4-4, 8-8 पेशंट त्याकडे दिसत आहेत. आणि त्यामुळे या संपूर्ण परिस्थितीकडे अत्यंत आज सुद्धा अत्यंत गंभीरतेने पाहण्याची आपण सर्वांची आवश्यकता. परंतु आज सुद्धा धुळे जिल्ह्यामध्ये जे काही पेशंट्स या ठिकाणी झाले इतर जिल्ह्यांच्या मानाने आपण आजही फार कमी प्रमाणामध्ये आहोत. आज सुद्धा मला जिल्हाधिकारी म्हणत होते की आम्हाला अपेक्षा होती की 20,000च्या पेशंट पर्यंत आपण पोहोचून जाऊ, परंतु आपण 4-4.5 हा आपण थांबू शकतो. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्याला सर्वांना आज सुद्धा काळजी घेऊन आणि फार वैचारिक पद्धतीने या संपूर्ण पद्धतीने बघितलं. आणि हे सर्व करत असताना पहिल्या दिवसापासून जर कोणी शासनाचा आदेश पाळत असेल आणि शासनाचे आदेश पाळून त्या ठिकाणी अत्यंत खंबीरपणे या मुकाबल्याकरता उभा राहिला असेल तर मला तुम्हाला अत्यंत अभिमानाने सांगावंसं वाटतं की आशा कर्मचारी आणि अंगणवाडी सेविका त्या ठिकाणी बरेचसे डॉक्टर धुळे शहरामध्ये मी स्वतः बघत होतो, मुंबईमध्ये मी स्वतः बघत होतो. अनेक डॉक्टरचे अत्यंत मोठे नावाजलेले डॉक्टर आहेत ते घरामध्ये लॉक करून बसले होते, बाहेर निघत नव्हते. त्यांनी महिना 1-1.5 महिना बाहेर निघाले नाही. आणि त्यावेळी जेव्हा सरकारने त्यांना दटावून सांगितलं की जर तुम्ही आता घराच्या बाहेर निघाले नाही, तुमचे दवाखाने चालू केले नाही तर आम्ही तुमचं रजिस्ट्रेशन कॅन्सल करून टाकू, अशी धमकी दिल्यानंतर जी मंडळी घराबाहेर पडली. परंतु या आमच्या आशा सेवकांना कोणत्याही प्रकारची धमकी द्यायची गरज पडली नाही. पहिल्या दिवसापासूनच त्या स्वतः जिल्हा परिषदेचे कर्मचारी असतील, आरोग्य सेवक असतील, ते सर्व स्वतः जातील उभे राहिले. गावागावामध्ये आलेल्या माणसाची तपासणी करणं, पुण्यावर मुंबईहून कुणी आले आहेत का ही तपासणी करणं, त्या लोकांना क्वारंटाईन करणं, त्यांच्या संपर्कामध्ये आलेल्या लोकांना क्वारंटाईन करणं, हे सर्व गोष्टी ते लोक स्वतः जातीने उदाहरण करत होते. आणि त्यावेळी जेव्हा समाजामध्ये उच्चभ्रू म्हणून आपण ज्या लोकांना बघतो ही सर्व लोक त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची बाजूला बसले होते, तेव्हा आपला हा सर्व कोरोना योद्धा त्या ठिकाणी अत्यंत ताकदीने उभा होता, याचा आपला माणूस वाटतो. आणि म्हणून आजचा दिवस मी जे सांगितलं की आमच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आणि आनंदाचा की आज तुमचा समाजाचा सन्मान आम्ही या ठिकाणी करू शकतो. सर्व डॉक्टर्स मंडळी या ठिकाणी आलेले, आपण सुद्धा त्या ठिकाणी शांभाऊन सांगितलं की आपण सुद्धा पहिल्या दिवसापासून त्या ठिकाणी ह्या संपूर्ण लढाईमध्ये सामील झालेला. त्यामुळे तुमचंही मनापासून अभिनंदन मला करायचं. आणि जैन संघटनेचं खरं तर विशेष करून या ठिकाणी मी
आम्हाला व्यक्त करेल, कारण की जैन संघटनेने या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम केलं. ज्यावेळी वॉटर कप स्पर्धा झाली, वॉटर कप स्पर्धेच्या वेळेस सुद्धा लाखो रुपयांची नाही तर करोडो रुपयांची मदत त्या ठिकाणी जैन संघटनेने जेव्हा केली होती, त्याच वेळी कोरोनाच्या संकटामध्ये सुद्धा जैन संघटना अत्यंत ताकदीने उभी राहिलेली आहे आणि त्यांनी स्वतःची मदत त्या ठिकाणी वाढली. आणि म्हणून ज्याचे लोक समाजामध्ये एकत्र येऊन अशा प्रकारे मदत करतायत, त्या समाजाचा सन्मान करणं हे आमचं कर्तव्य आहे. म्हणून आज या ठिकाणी आपल्याला सर्वांना धन्यवाद देण्याकरता आणि तुम्हाला सर्वांना सन्मान करण्याकरता आम्ही आपल्याला सर्वांना पाचारण केलं. आज एवढ्या मोठ्या संख्येने आपण समजून आलेला पत्रकार मंडळींचं मनापासून धन्यवाद अर्पण केलं पाहिजे. तर पत्रकारांनी सुद्धा त्यांच्या लेखणीमधून या समाजामध्ये एक प्रकारची वैचारिक दृष्टीने आपण याच्यामध्ये कसं जाऊ याच्यामध्ये आपण त्यांनी त्याच्यामध्ये काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांचे आपण समाज मनापासून धन्यवाद अर्पण केले. परंतु हे काम जे आपण गेले अनेक दिवस करतो, हे काम आपण सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे तुम्हाला सुद्धा सर्व फॅसिलिटी मिळतील हा प्रयत्न आणि म्हणून आपल्याला सर्वांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद अर्पण करतो. आणि सर्वच या ठिकाणी जमलेल्या सर्वच पितृतुल्य आणि सर्व वडीलधाऱ्या मंडळींना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद अर्पण करून आपण सर्वजण कोरोनाचं फार चांगलं काम करताय. असंच काम आपण अजून करत राहा. पुढच्या काही दिवसामध्ये आपण कोरोनाला हरवण्यामध्ये आपण सर्वजण यशस्वी होऊ अशा प्रकारची विनंती या ठिकाणी आपल्याला करतो आणि थांबतो. त्यामुळे मला कोरोना झाला किंवा माझ्या माणसाला कोरोना झाला म्हणजे तो अडचणीमध्ये आलाय किंवा असं नाहीये, तर त्याला जर आपण चांगली मदत केली तर तो 100% बरावून घरी येणार आहे. आणि हे आपण समाजाचं खऱ्या अर्थाने कर्तव्य आहे.